नमस्कार मंडळी. तर बघा मित्रांनो, पावसाअभावी कशी झाली मित्रांनो, कापसाचं लईच अवघड झाले बघा. हे बघा, आता पात्या गीत्या समजा लागू लागलेत मित्रांनो, पण पाऊसच नाही. हे बघ, इथं जमीन मित्रांनो का भेगळ पडू लागलेत खाली साईडनं बघा. तर असं आहे मित्रांनो बघा, का शेतकऱ्याचं लई जी यावर्षी भरपूर नुकसान झाले बघा मित्रांनो. आणि वातावरण बघा मित्रांनो, ढगाळ वातावरण कुठंच नाही मित्रांनो बघा. फक्त ह्यो ढग हे पुढचं त्या साईडनं, नाहीतर हे बघा काहीच नाही मित्रांनो, चौकडून बी काही नाही बघा. तर असे मित्रांनो, शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं आहे मित्रांनो. एवढं शेतकऱ्याचं नुकसान होऊन बी मित्रांनो विमा भेटणार नाही बघा. गेल्या 2 वर्षापासून विमा भरून बी मित्रांनो विमा भेटला नाही आतापर्यंत, आणि ह्या वर्षी तरी काय भेटणार. एकदम चकाट वातावरण आहे मित्रांनो, काहीच नाही. काल तरी थोडं ढगाळ वातावरण होतं, पण आज काहीच नाही मित्रांनो. हे बघा, संध्याकाळच्या टायमाला आलो मित्रांनो, दिवस मावळत चाललंय बघा. आणि त्या साईडनं आपलं बाबी थांबलंय बघा. संध्याकाळच्या टायमाला रानामध्ये एकदम चांगलं वातावरण वाटतंय मित्रांनो, पण काय आता पाऊस नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे रानामध्ये एक बी माणूस दिसणार नाही मित्रांनो तुम्हाला. तर चला मित्रांनो, तुमच्याकडे कसं का पाऊस पाणी आहे मित्रांनो, ते आपल्याला कमेंट करा. आणि कुठं कुठं पाऊस चालू आहे मित्रांनो, ते बी कमेंट करा. तर चला मित्रांनो, निघतोय गावाकडं आता. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा मित्रांनो. तर धन्यवाद.